नमस्कार, आईस मॅजिक या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे मेथी मटर मलाई ही भाजी। तर ती कशी करणार आहे आणि त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला सांगते। तर मेथी मटर मलाई बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे ही छोटी एक जुडी मेथीची घेतली आहे मी। 1 वाटी वाटाणे घेतलेत, फ्रेश वाटाणे आहेत। हे क्रीम घेतले, दुधाची साय आहे घरच्या। हे 3 टोमॅटोची प्युरी करून घेतली आहे। हे धना जिरा पावडर, लाल तिखट आहे, चवीनुसार मीठ, काश्मीरी मिरची पावडर, 3 तमालपत्र घेतलेत, 4 वेलची आणि थोडंसं जिरं। हे 4-5 कांदे बारीक होते त्याच्यामुळे मी 5 कांदे घेतलेत बारीक चिरून। आलं लसूण पेस्ट, हे 4 मिरच्या बारीक चिरून घेतल्यात, कोथिंबीर आणि आपल्याला तूप लागणार आहे फोडणीला, तर हे तूप घेतलंय मी। तर आता मी हे सगळं साहित्य रेडी करून ठेवले आधी। आता मी डायरेक्ट भाजी टाकून घेणार आहे। तर मी कढई तापायला ठेवली आहे, त्याच्यामध्ये मी तूप टाकून घेते। 1 चमचा तूप टाकले आणि अजून थोडंसं टाकते। हे तूप गरम झालं की त्यात आपल्याला पहिलं खडे मसाले आहेत ना ते टाकून घ्यायचे। वेलची, तेजपत्ता, जिरं, तूप टाकलंय त्याच्यामध्ये मी आता हे तमालपत्र टाकले, ह्या 5 वेलच्या टाकून घेतल्या आणि आता जिरं टाकून घेते। आता 2 सेकंद भाजून घेते फक्त, की आपल्याला त्याच्यावर मग मिरची आणि कांदा टाकून द्यायचा आहे। ते बघा आपलं झालं जिरं पण। आता हे मी मिरची आहे ती टाकून घेते आणि हा कांदा छान आपल्याला ब्राऊन होईपर्यंत फ्राय करायचा आहे, कच्चा नाही ठेवायचा आहे, छान ब्राऊन करून घ्यायचा आहे। तर बघा आपला कांदा असा ब्राऊन करून घेतलाय थोडा मी। आता त्यामध्ये आलं लसूणची पेस्ट टाकून घेते जरा, ही 2 मिनिटं भाजते आणि मग आपल्याला हे मसाले टाकून घ्यायचे आपले। छान आलं लसूणची पेस्ट पण छान भाजून घ्यायची त्याच्यामध्ये। आता हे मी मसाले जे घेतलेले ना आपले ते मसाले टाकून घेते। मसाले 2 मिनिटं भाजून घेते मी। थोडंसं पाणी टाकून घेते मसाल्यामध्ये, म्हणजे मसाले आपले करपणार नाही। मस्त सुगंध आला मसाल्याचा। आता आपण टोमॅटोची मसाले भाजून झालाय बघा चांगला। आता टोमॅटोची प्युरी जी करून घेतलेली आहे ना मी ती टाकून घेते आणि ती एक 10 मिनिटं आपल्याला शिजवून घ्यायची आहे, टोमॅटो शिजेपर्यंत। तर छान शिजवून घेणार आहे मी, मिक्स करून मसाले त्याच्यामध्ये झाकून देऊन शिजवून घेणार आहे मस्त टोमॅटो। तर बघा असं मिक्स करून घेतलं मस्त। आता जरा 10 मिनिटं शिजून देणार आहे टोमॅटो, थोडं बारीक गॅस करून। तर बघा आता 10 मिनिटं झाली आहेत, मी आता हे झाकण काढून घेते। आपलं टोमॅटो छान शिजलाय। आता मी त्याच्यामध्ये वाटाणे ऍड करून घेते, कारण वाटाणे आपल्याला जरा शिजवून घ्यायचेत ना, फ्रेश वाटाणे तर ते टाकून घेते मी आता याच्यामध्ये। 1 वाटी घेतलेत मी, 1 बाउल वाटाणे। आता तेही छान शिजवून घेणार आहे मी 10 मिनिटं। वाटाणे ताजे असल्यामुळे कसे लगेच शिजले जातात ते।
त्याच्यामुळे एक 10 मिनिटांमध्ये आपले वाटाणे शिजतील. वाटाणे शिजले की नंतर मग आपल्याला मेथी टाकायची आहे त्याच्यामध्ये. आता मी थोडंसं अजून पाणी टाकून घेते आपले वाटाणे शिजायसाठी आणि परत झाकून ठेवते एक 10 मिनिटांसाठी. तर बघा आपलं आता 10 मिनिटं झाली आहेत. वाटाणाही मस्त शिजला गेलाय. तुम्हाला दाखवते मी. वाटाणे आपले छान शिजले गेलेत. हे बघा छान शिजलाय वाटाणे. आता त्याच्यामध्ये मी मेथी टाकून घेते. आपली जी धुवून चिरून ठेवली ना मेथी ती टाकून घेते मी. हलवून घेते जरा. आपल्याला मेथी मस्त जरा 5 मिनिटं ना त्याच्यामध्ये शिजून द्यायची. मेथीला काय जास्त वेळ लागत नाही शिजायला. 5 ते 7 मिनिटांमध्ये आपली मेथी शिजेल. बारीक चिरलेली आहे ना त्याच्यामुळे ती लवकर शिजली जाईल. मी आता सगळी मेथी टाकून घेते आणि परत मिक्स करून घेते आणि जरा परत 10 मिनिटं जरा झाकून ठेवते. बघा मस्त मिक्स करून घेते. आता झाकून ठेवते जरा 10 मिनिटांसाठी परत. तर बघा आता 10 मिनिटं झाली आहेत मेथीची भाजी टाकूनही. मस्त आता उकळी फुटली आहे त्याला छान. आता ही भाजी आपली खाण्यासाठी रेडी आहे. दाखवते तुम्हाला. बघा किती मस्त दिसते. आता मी याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेणार आहे आधी. किती छान वाटते भाजी. कलरही खूप छान आलाय आणि भाजी खूप छान झाली आहे. तर मी थोडीशी कोथिंबीर टाकते. ती मिक्स करून घेते कोथिंबीर. आणि आता मलाई टाकून घेणार आहे मी. ही मेथी मटर मलाई आहे ना. तर आता मस्त मलाई टाकून घेते त्याच्यावर. मस्त अशी मलाई टाकून घेते. दिसते छान दिसते ना. त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकते आता. या प्रकारे तुम्ही रेसिपी करून बघा. आवडली लाईक शेअर सबस्क्राईब करा. नक्की करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा. धन्यवाद. आता मी ही अशीच झाकून ठेवणार आहे. खातानाच आता ओपन करायचं ते.